माझे नाव सुजाता सत्यवान शिंदे. माझे मिस्टर जम्मू काश्मीर मध्ये सेवेत आहे. सेवेत आहे. काय झालं इथं येऊन आम्हाला घोडके आणि तरंगे त्रास ईश्वर वाटरामध्ये घोडके आणि तरंगे येऊन आम्हाला त्रास देतात. आमच्या घरापुरचे झाडे तोडलेत, मुरुम आणून दारात टाकलाय आणि 2015 पासून असा त्रास आहे. आम्ही ग्रामपंचायतीकडे आम्ही मागणी केली होती, पण ग्रामपंचायतीने एक वेळेस त्यावेळेस त्यांनी विचार केला होता, पण त्यांनी असं म्हणजे केला नाही. आणि आता बी ग्रामपंचायतीने आम्हाला हे करा म्हणून सांगितलं होतं, तर ते ग्रामपंचायतीला उलट बोलतो. तिथं येऊन त्यांनी घरापुढे मुरुम आणून टाकला. हा, आणि घरापुढे त्यांचं काही सुद्धा नाही. त्यांचं वरच्या साईडला आहे. त्यांनी अतिक्रमण त्याच्या मेहण्याचं आणि त्यांचं आहे. आणि परत दारापुढे येऊन मुरुम टाकून झाडे होते, झाडे तोडून टाकली आणि परत हाणमार करायचा. त्यांची वहिवाटीची वाट म्हणजे बोळ होत पहिला. बोळ होता तर त्याच्या नवण्याने त्यांनी कव्हर केलेला आहे. 94 ला त्यांनी बांधून घेतलं. 94 पण बांधलेला आहे. आणि आता 2013 ला समोर अतिक्रमण केलेलं आहे. बांधकाम केलेलं आणि आता पुढचं आरोग्य वाटलं. आता ज्या दिवशी तुमची बांधलं जाईल तुम्ही काय पोलीस कंप्लेंट वरती गेले? पोलीस कंप्लेंट करायला गेल्यानंतर त्यांनी म्हणजे आम्ही केल्यानंतर त्यांनी हे केलं ना. पोलीस कंप्लेंट मी द्यायला गेलो होतो 22/3 ला. त्यांनी परत आणखी एकदा आलते. त्यावेळेस पण शिळवाळ वगैरे झाले. मग त्यावेळेस शांत बसले, आम्ही काय ऍक्शन घेतली नाही. परत त्यांनी ग्रामपंचायतच्या लोकांना कॉल करून त्रास द्यायला चालू केला, तुम्ही त्यांना झाडं काढून घ्यायला हवं. तरी पण आम्ही काय म्हणतो, त्यांच्या रस्त्यात जर झाड जात नाही तर काढायचा संबंध येत नाही. बरं, तसं आमच्याकडे फुटेज पण आहे की रस्त्यात काय त्यांच्या झाडं येत नाही. म्हणून मी काल एनसी द्यायला गेलो. एनसी काय करायला चालू होती त्यावर त्यांनी इथे येऊन हाराडा घातली. त्याच्यानंतर मी आलो माघारी. तिथं एनसी देऊन आलो. आल्यानंतर माझ्यावर 4 गाड्यांनी 2 बायांनी हल्ला केला. त्याच्यामध्ये एक जण पहिल्यांदा सतूर घेऊन आला होता. परत त्यानं सतूर घेऊन आला. त्यावर 4 जणांनी येऊन एक जणांना मानाला आवडून धरलं, एक जणांना ह्या हाताला आवडून धरलं, एक जणांना ह्या हाताला, आणि 2 बायांनी पायावरती उचलून एक जण त्यातला दाबायला बघत. ही घोडके आणि तरंगे परिवाराने केलं. त्यातलं प्रयत्न करत होता ती होता सचिन घोडके. जी बाय एका बायने पाय उचलला ती उषा तरंगे, त्याचीच बहीण सखी बहीण. दुसरी त्याची आई होती सुंदा घोडके, तिनं एक पाय उचलला. लखन घोडके आणि त्याच्या मुलानं लखन तरंगे न एका हाताला धरून मला ओढलं, एक जणानं त्याच्याच मुलानं मानला धरून महाग ओढलं. असं 4 गाड्यांनी आणि 2 बायांनी काल हल्ला केला होता. त्यातलं सचिन घोडकेच्या हातात सुकून होता. त्याचं फुटेज आहे आमच्याकडे. त्याच्यानंतर कंप्लेंट करायला गेलो त्यावेळेस तिथं एनसी देऊन घेणाऱ्या मॅडम होत्या. ते म्हणले की सकाळी एक दिले. हा, म्हणजे सकाळी देऊन गेल्यानंतर माझ्यावर हल्ला झालाय ना तिथनं गेल्यानंतर. तर मग त्या म्हणलं की तुम्ही मिनिटात असं लागतंय, म्हणजे सकाळी दिले म्हणलं. पण इथून गेल्यानंतर माझ्यावर हल्ला झालाय नंतर मग मी डीवाय साहेबांना कॉल केला. मग त्यांनी तक्रार घ्यायला हवी. काल रात्री मी मेडिकल देऊन आलो. पण ह्यांचं 2000 ज्यावेळेस मी एनसी देऊन आलो त्यावेळेस पोलीस आले, इथं बघितलं. तुम्ही कोणी कोणा एकमेकाला काय म्हणायचं नाही एवढं सांगून पोलीस गेले. पण ज्यांनी केलं त्यांना अजून त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. आले पोलीस, फक्त इथून पुढे तुमचा वाद झाला नाही पाहिजे एवढं सांगून गेले. पण एवढं सगळं फुटेज असून त्यांच्यावर अजून ऍक्शन झालेली नाही. आता तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं एवढं तुमचं अतिक्रमण काढायचं, रस्ता मोकळा करायचा, ह्यांनी जी केलं ह्यासाठी ह्यांना सगळं भेटली पाहिजे हे आमची मागणी. आणि आमच्या घरातला 2015 पासून असं. आमचं वडील, माझं वडील आर्मीत सेवा करते, सीआरपीएफ मध्ये येतं, पॅरामिलिटरी मध्ये येतं. जर आमच्या संघ तुम्ही न्याय करणार नाही मग कुणा संघ करणार आहे? नाही, आमची माणसं तिकडे लढते, तुम्ही मग आमच्यासाठी काय करताय? एवढं सगळं होते तर आपण काळजी करणार किंवा कुणाच्या डोक्यात काही येत नाही. हा, सैनिकाच्या घरावर हल्लाय 10 वर्ष झाली त्रास चालू 2015 पासून. तिकडं पत्र्यावरून नाचणं, जुनं धरून त्याच पत्र्यावरून नाचणं, रातच्या 2 वाजता दगड फेकणं, नाही तर नाचून मागच्या मागं पळून जाणं. कारण ही दोघं दीर पण BSF मध्ये होते आणि त्याचे पप्पा पण
अजून पण CRPF झाले. जम्मू काश्मीरला आहेत आता. आता सध्या जम्मू काश्मीरला आहेत, त्यांचं पण ग्रामीण अल्पसंख्याक जाणून बुजून तुम्ही इथं का राहायला आला, तुमच्या इथं काय असं तुमचं त्यांचं काय म्हणणं. आहे म्हणजे ती आजूबाजूला ती यांचं आई सगळं- काय म्हणते की कोरगाव सोडून तुम्ही इथं कसं काय आलं, तुम्ही काय वतनदार आहे काय. त्यांच्या आजूबाजूला चांगली 15-16 घर आहेत ती, मग त्याच्यामध्ये फक्त एक आमचं घर आहे. तुम्ही इथं का राहताय, तुम्ही इथं का राहायला आला, तुमचं इथं काय आहे. एकच आहे आमचं घर. नावी समाजाचं एकच घर एकच घर आहे. आहे. आमच्या वडील देश सेवेमध्ये आहेत. जर त्याने तिथं राहून जर आमच्या घरावर अन्याय होत असेल तर मग त्याने तिथं राहून देशाची सेवा करून जर त्यांच्याच परिवाराला जर न्याय मिळत नसेल, तुम्ही CCTV कॅमेरे चेक करा किंवा तुम्ही अजून बाकीचे ज्या फुटेज आहेत ते चेक करा. त्यात जर आमच्याकडं काय दिसलं तर तुम्ही आमच्यावर पण कारवाई करा ना. आता एवढं फुटेज असून जर कारवाई होत नाही तर न्याय प्रशासन कुठं आहे. प्रशासनाने बात काय घेतली आमची. आमच्या वडील तिथं देश सेवा असताना प्रशासन काय आमच्यासाठी करते. तुमची प्रशासनाकडे काय मागणी आहे? आमची प्रशासनाकडे मागणी, माझे मिस्टर तिथं सेवेत आहेत तरी आम्हाला त्रास आहे. माझी 2 मुलं अशी बाहेर म्हणजे केली तरी त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे. आणि ते काय करतात असं कोयते ही घेऊन दम देतात, हल्ला करते. मग फडणवीस साहेब आम्हाला न्याय द्यावा हीच आमची मागणी आहे, दुसरी काय सुद्धा नाही. की घरात येऊन जर घरासमोर हल्ला करत असेल CCTV कॅमेरा त्यांना ध्यान आहे, मग बाहेर आम्ही कशावरून सुरक्षित आहे. आमची विनंती आहे प्रशासनाला, जरा ह्या गोष्टीमध्ये दखल द्या. ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावर कडक कारवाई करा. जर इथे कारवाई झाली नाही तर बाहेर गुन्हेगार तयार व्हायला वेळ लागत नाही तो. आणि ही प्रशासनाचं लक्ष जास्त नसल्यामुळे गुन्हेगार तयार होते. नमस्कार, माझे नाव दादासाहेब शिवाजी शिंदे, माजी सैनिक. मी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF मध्ये 21 वर्ष 22 दिवस सेवा कार्य करून मी रिटायरमेंट घरी आलेलो आहे. माझं घराचं बांधकाम 2014 मध्ये पूर्ण झालेलं आहे. माझ्या घराच्या पुढचं कंपाऊंडचं बांधकाम गावातील ह्या 2 व्यक्तीने, एक गोरखे आणि तळेकर यांनी संगनमतानं माझं बांधकाम पुढचं होऊ दिलेलं नाही. माझं आता सध्या हे बांधकाम माझं बंद आहे. तरी प्रशासनाला एवढीच रिक्वेस्ट आहे की मी देशात सीनियर 22 वर्ष सेवा देऊन आलो तरी माझी जी असुविधा आहे, घराचं कंपाऊंड हे आज ताब्यात अधूर आहे. माझे सध्या बंधू CRPF, एका आईची 2 मुलं, एक CRPF मध्ये आणि एक BSF मध्ये, 2 मुलं देशाच्या सेवेसाठी देऊनही आम्हाला प्रशासनानं अजूनपर्यंत, मी 2015 पासून मला अजून न्याय मिळाला नाही. माझ्या घराचं पुढचं कंपाऊंड ओपनच आहे, पडलेलं आहे. फाउंडेशन करून घेतलेलं आहे तसंच आहे. ग्रामपंचायतला सूचना देऊन वारंवार बांधकाम करण्याची परवानगी मागवली, परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे मी बंद ठेवलेलं आहे. जर देशाच्या सैनिकावर एवढा अन्याय होत असेल तर प्रशासनाने जरूर दखल घ्यावी एवढीच विनंती करतो मी. की इथून जागा स्वतःच्या मालकाची आम्ही खरेदी केलेली आहे. जागा ग्रामपंचायतीला परवानगी कधी मागली? परवानगी आम्ही मागितलेली, बांधकाम आमच्या जागेतच केलेलं आहे आणि पुढचं आमच्या जागेतच बांधकाम आहे. तीच बांधकाम आमचं अडवलेलं आहे. पुढचं या गावामध्ये आम्ही अल्पसंख्याक देतो, त्यामुळे आमचं दखल घेणारे कोण नाही. माझी सैनिक असूनही आम्ही आदर सैनिक आहे.